जय महाराष्ट्र. वेस्टर्न लाईनीच्या ट्रॅफिकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचे 6 वाजता आहेत, पावणे 7 वाजता आहेत आणि मी बोरवली टू दक्षिण मुंबईकडे जातोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेमधून. तिचा विषय चिघळलेला आणि आज जेव्हा दोन ठाकरे एकत्र यायची कल्पना पण आपण जेव्हा करतो, जेव्हा न्यूज येतात तेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात, जेव्हा एकामेकांच्या फेसबुक पेजवरून एकामेकांची स्तुती केली जाते. संजय राऊत सारखे जे नेते आहेत त्यांच्या मुखातून राज ठाकरेंची स्तुती होते. ओके, तेव्हा खरंच जर असं वाटतं की हे जर ठाकरे एकत्र इलेक्शन मध्ये आले, एकत्र इलेक्शन लढले आणि एकत्र सत्तेवर बसले तर महाराष्ट्राचं किती भलं होईल. कारण की ठाकरे ह्या आडनावाला अजूनही आपण मराठी माणूस सेन्सिटिव्ह आहोत, पॉझिटिव्ह आहोत आणि भावनिकही होतो. माझं दोन्ही ठाकरेंना एकच विनंती आहे की जसं मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र आलात आणि आम्हा मराठी माणसांचं छाती 56 इंची झाली, तसंच महाराष्ट्राच्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र या. मला माहिती आहे जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंबरोबर गेले तर मग काँग्रेसचं काय, एनसीपीचं काय, जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर गेले तर भाजपचं काय, शिंदे सेनेचं काय. मला लहानपणी आपल्याला सगळ्यांना शाळेत ती काठीवाली गोष्ट शिकवलेली असेल. जर एक काठीचे आपण 10 तुकडे केले आणि ते 10 तुकडे एकत्र झाले तर ते तुकडे तोडताना मुश्किल आहेत, पण ते 10 तुकडे वेगवेगळे केले तर 10 तुकड्यांचे अजून 20 तुकडे करू शकतो. हे 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 बेसिक शाळेतल्या कहाण्या आहेत, हे बेसिक शाळेतल्या स्टोरी आहेत, ज्या आपल्याला युनिटी बद्दल, एकतेबद्दल शिकवते, एकता किती मजबूत आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सारख्या महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांना आता बाळासाहेबांनंतर किंवा शरद पवार साहेबांनंतर महाराष्ट्रातले जर कोणी बडे प्रमुख नेते ज्यांना मराठी माणसं आपली मानतात असे जर नाव आपण घ्यायला गेलो तर फारच क्वचित आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नाव प्रामुख्याने समोर येतात. तर ह्या दोन बड्या नेत्यांना ही गोष्ट माहिती नाही का, आज ठाकरे दोन वेगळे ठेवून ठाकरेंची काय अवस्था महाराष्ट्रात झाली आहे, ठाकरेंच्या महाराष्ट्रात ठाकरेंची काय अवस्था झाली आहे हे आपण सगळे पाहतो. एका ठाकरेंच्या मांडी खालून त्यांचा पक्ष उडवून घेऊन जातात, तर दुसऱ्या ठाकरेंना वापरून त्यांचाच पक्ष बर्बाद करायला सरकार निघाले. तर जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर मला वाटत नाही जोपर्यंत हे एकत्र आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात दुसऱ्या कोणाची सत्ता येईल. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मला असं वाटतं हे महाराष्ट्रात जर 15 करोड मराठी लोक राहतात त्याच्यामधले 14 करोड मराठी लोकांचं हे मत असेल.